Morning students, today we are going to learn about the work and energy from science and technology for 9th standard. विद्यार्थी मित्र हो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील कार्य आणि ऊर्जा या प्रकरणातील पुढील भाग अभ्यासणार आहोत. आतापर्यंत आपण या प्रकरणामध्ये व्हॉट इज मेंट बाय वर्क अँड फॉर्म्युले विच आर यूज्ड टू कॅल्क्युलेट द वर्क डन बाय द अप्लाइड फोर्स. आतापर्यंत आपण या प्रकरणात कार्य म्हणजे काय आणि प्रयुक्त बलामुळे घडून आलेलं कार्य काढण्यासाठीच्या सूत्रांचा अभ्यास केला आहे. देर आर टू फॉर्म्युले विच आर यूज्ड टू कॅल्क्युलेट द वर्क डन बाय द अप्लाइड फोर्स. व्हेन द डिरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स अँड द डिरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट are same, then we have to use the formula W is equal to F into S to calculate the work done by the applied force. म्हणजे जेव्हा प्रयुक्त बलाची दिशा आणि वस्तूच्या विस्थापनाची दिशा एकच असते, तेव्हा प्रयुक्त बलामुळे घडून आलेलं कार्य काढण्यासाठी आपण W बरोबर F गुणिले S या सूत्राचा वापर करतो. अँड टू कॅल्क्युलेट द वर्क डन व्हेन द डिरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स अँड द डिरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट आर नॉट इन द सेम डिरेक्शन मीन्स दे मेक an angle with each other, then we have to use the formula W is equal to F into cos theta into S. म्हणजे जेव्हा प्रयुक्त बलाची दिशा आणि वस्तूच्या विस्थापनाची दिशा एकच नसते, म्हणजेच त्या दोन्ही दिशा एकमेकांशी थीटा इतका अंशाचा कोन करत असतात, तेव्हा आपण घडून आलेलं कार्य काढण्यासाठी W बरोबर F गुणिले S गुणिले कॉस थीटा या सूत्राचा वापर करतो. तर या दोन्हीही सूत्रांचा वापर करून प्रत्यक्ष व्यवहारातील उदाहरणे कशा प्रकारे सोडवता येतात याविषयीचा अभ्यास आपण आता या तासाला करणार आहोत. आता या प्रकरणामध्ये पुढील भागामध्ये तुम्हाला सॉल्वड एक्झाम्पल्स म्हणजेच सोडवून दिलेली काही उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं दिली आहेत की ज्या उदाहरणांमध्ये या दोनही सूत्रांचा वापर कशा प्रकारे केला जातो हे अभ्यासावयाचं आहे. एक्झाम्पल नंबर 1. कॅल्क्युलेट द वर्क डन टू टेक अन ऑब्जेक्ट ऑफ मास 20 किलोग्रॅम टू ए हाईट ऑफ 10 मीटर. म्हणजे 20 किलोग्रॅम वस्तुमानाची एक वस्तू 10 मीटर उंचीवरती ठेवण्यासाठी किती कार्य करावे लागेल आणि कंसामध्ये G इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर अशी किंमत दिलेली आहे. आता आपणास माहित आहे की प्रयुक्त बलामुळे घडून येणारे कार्य काढण्याकरता दोन सूत्र आहेत. त्यापैकी पहिलं सूत्र जे आहे W इज इक्वल टू F इंटू S या सूत्राचा वापर या ठिकाणी आपल्याला करावायचा आहे. M 20 किलोग्रॅम अँड S मीन्स डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट इज 10 मीटर. म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान 20 किलोग्रॅम आहे आणि वस्तूचे विस्थापन हे 10 मीटर करावयाचं आहे आणि त्या वस्तूवरती
कार्य करणारं पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल कंसामध्ये दिलं आहे G = 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता कोणत्याही वस्तूद्वारे घडून येणारे कार्य जे आहे ते कार्य करण्याकरता त्या वस्तूवरती कार्य करणारं बल म्हणजेच F आणि त्या वस्तूचं त्या बलामुळे होणारं विस्थापन म्हणजेच S आपणास माहीत असावं लागतं. आता या ठिकाणी उदाहरणामध्ये आपल्याला वस्तुमान दिलेलं आहे आणि विस्थापन दिलेलं आहे. पण त्या वस्तूवरती प्रत्यक्ष कार्य करणारं बल की जे त्या वस्तूच्या विस्थापनाच्या दिशेमध्ये प्रयुक्त होणार आहे ते मात्र दिलेलं नाही. आणि ते काढण्यासाठी आपणाला न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम जो आहे तो वापरावा लागेल. अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन we know that F is equal to ma. Here a is nothing but G, that is gravitational force, acceleration due to gravity, and hence we can take the formula as F is equal to m into G. तर या ठिकाणी न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार F ची किंमत काढण्यासाठी आपल्याकडे जो सूत्र आहे ते म्हणजे F बरोबर m गुणिले a. आता ए म्हणजे त्वरण असतं, पण या ठिकाणी वस्तूमध्ये निर्माण होणारं त्वरण हे त्या वस्तूवर कार्य करणाऱ्या गुरुत्वाकर्षण बलामुळे निर्माण होतं आणि म्हणून एच्या ठिकाणी जी ची किंमत आपण घेणार आहोत. आणि म्हणून सूत्र काय होईल? F बरोबर m गुणिले G. बाय युजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट द फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट which is equal to 20 into minus 9.8. The answer is F is equal to minus 196 न्यूटन. वरती कार्य करणारं प्रयुक्त होणारं जे बल आहे ते बल या ठिकाणी आपण काढलेलं आहे की ज्याची किंमत F बरोबर वजा 196 न्यूटन इतकी आलेली आहे. द निगेटिव्ह साइन ऑफ minus 9.8 is because of the displacement is opposite to the direction of the force. आता या ठिकाणी जी ची किंमत ही वजा किंवा ऋण घेतलेली आहे. त्याचं कारण जे ते कारण खाली दिलेलं आहे. द निगेटिव्ह साइन इज टेकन बिकॉज द डिस्प्लेसमेंट इज अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ द फोर्स. आता या ठिकाणी जी ची किंमत वजा घेण्यापाठीमागचं जे कारण आहे ते कारण काय आहे तर या ठिकाणी फोर्स अप्लाइड is in the opposite direction of the displacement of the object. या ठिकाणी त्या वस्तूवरती कार्य करणारे जे बल आहे हे बल म्हणजे गुरुत्वाकर्षण बल की ज्याची दिशा खालच्या दिशेने आहे. तर त्या वस्तूचं होणारं विस्थापन म्हणजे ती वस्तू आपल्याला 10 मीटर उंचीवरती नेऊन ठेवायची आहे. म्हणजे या ठिकाणी वस्तूच्या विस्थापनाची दिशा ही वरच्या दिशेने आहे. म्हणजे या दोन्ही दिशा म्हणजे विस्थापनाची दिशा आणि त्या वस्तूवरती कार्य करणाऱ्या बलाची दिशा विरुद्ध असल्यामुळे या ठिकाणी जी ची किंमत वजा म्हणजेच ऋण 9.8 घेण्यात आलेली आहे. आता यावरून आपण F is equal to minus 196 न्यूटन म्हणजे त्या वस्तूवरती कार्य करणारं जे बल आहे ते बल वजा 196 न्यूटन इतकं आलेलं आहे. आपल्याला आता F ची किंमत माहीत झालेली आहे, S ची किंमत दिलेली आहे. यावरून त्या वस्तूवरती कार्य करणारं किंवा त्या वस्तूवर घडून आलेलं कार्य काढता येईल. W is equal to F into S which is equal to minus 196 into 10, that is W is equal to minus 1960 joule. This is the work done while taking an object of mass 20 kilogram to a height of 10 meter. म्हणजे 20 किलोग्राम वस्तुमानाची एक वस्तू 10 मीटर उंचीवरती नेऊन ठेवण्यासाठी करावं लागणारं कार्य किंवा ठेवत असताना घडून आलेलं कार्य हे वजा 1960 जूल इतकं आहे. आता या ठिकाणी कार्य सुद्धा ऋण आलं. याच्यावरून
याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं? द निगेटिव्ह साइन ऑफ द वर्क appears because the direction of the force is opposite to the direction of the displacement, so that the work done is negative. म्हणजे इथं कार्याचं चिन्ह ऋण आलेलं आहे, किंमत ऋण आलेली आहे. याचा अर्थ त्या वस्तूवरती कार्य करणारं बल आणि त्या वस्तूच्या विस्थापनाची दिशा परस्परांच्या विरुद्ध आहेत. आता याच पद्धतीचं आता दुसरं एक उदाहरण आहे बघा याच्यावरती. एक्झाम्पल नंबर 2. प्रवीण हॅज अप्लाइड ए फोर्स ऑफ 100 न्यूटन ऑन एन ऑब्जेक्ट ॲट अन अँगल ऑफ 60 डिग्री टू द हॉरिझॉन्टल. जे प्रवीणनं 100 न्यूटन इतकं बल एका वस्तूवरती त्या वस्तूच्या क्षितिज समांतर दिशेशी 60 अंशाचा कोन करून प्रयुक्त केलेला आहे. द ऑब्जेक्ट गेट्स डिस्प्लेस्ड इन द हॉरिझॉन्टल डिरेक्शन, की ज्यामुळं ती वस्तू क्षितिज समांतर दिशेने विस्थापित झालेली आहे. अँड 400 जूल वर्क इज डन, की ज्यामुळं 400 जूल इतकं कार्य घडून आलेलं आहे. प्रश्न विचारलाय व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. जर असं असेल तर त्या वस्तूचं विस्थापन किती झाले असेल. आता यासाठी आपल्याला या ठिकाणी दुसरा जो फॉर्म्युला आहे किंवा दुसरं जे सूत्र आहे ते सूत्र वापरायचं आहे. W इज इक्वल टू F इंटू S इंटू कॉस थिटा. आता या सूत्रातील कोणकोणत्या बाबी आपणास उदाहरणामध्ये दिलेल्या आहेत बघा. थिटा, दॅट इज द अँगल बिटवीन डिरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स and direction of the displacement of the object is given, that is 60 degree. Then F is equal to 100 न्यूटन. त्या वस्तूवरती कार्य करणारे जे बल आहे ते बल 100 न्यूटन इतकं आहे. and W, that is the work done. 100 न्यूटन इतकं बल प्रयुक्त केल्यानंतर घडून आलेलं जे कार्य ते कार्य 400 जूल इतकं दिलेलं आहे. अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट यस, दॅट इज डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. आणि या ठिकाणी आपल्याला त्या वस्तूचं जे विस्थापन आहे ते विस्थापन काढावयाचं आहे. आता फॉर्म्युला होतो, फॉर्म्युला आपल्याकडे आहे W इज इक्वल टू F इंटू S इंटू कॉस थिटा. W इज इक्वल टू, that is work done is 400 joule, hence W ची व्हॅल्यू 400 घेतली आहे. F, that is force applied on that object is 100 newton, hence the value of F is taken 100 newton, and the value of cos theta, that is cos 60, is given above, that is 1/2. कॉस थिटाची जी किंमत कंसामध्ये वरती दिली आहे ती या ठिकाणी घेतली आहे. आणि या पद्धतीनं हे उदाहरण सोडवल्यानंतर शेवटी उत्तर जे उत्तर काय मिळालं बघा. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ S इज 8 मीटर, आणि म्हणून S ची किंमत ही 8 मीटर आलेली आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट इज 8 मीटर, दॅट इज द ऑब्जेक्ट विल बी डिस्प्लेस्ड थ्रू 8 मीटर. आणि अशा पद्धतीनं ती जी वस्तू आहे ती वस्तू 8 मीटर इतक्या अंतरातून विस्थापित झालेली असेल. कार्य काढण्याची 2 सूत्रे आणि त्या सूत्रांचा वापर करून प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं कशा प्रकारे सोडवता येतात याची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासली आहे. आता यानंतर या प्रकारातला जो पुढचा भाग आहे तो पुढचा भाग म्हणजे एनर्जी. व्हॉट डू यू मीन बाय एनर्जी. तुम्हाला ऊर्जा म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर खाली त्यांनी काही उदाहरण दिलेत बघा. व्हॉट डज किंवा व्हाय डज इट हॅपन, हे असे का घडून येते. पहिली कृती, इफ ए पॉट हॅव्हिंग ए प्लांट इज केप्ट इन द डार्क, द प्लांट लँग्विशेस. इफ ए पॉट हॅव्हिंग प्लांट इज केप्ट इन द डार्क, जे एखादं रोपटं असलेली कुंडी
अंधारात ठेवली तर काय होतं, द प्लांट लँग्विशेस, म्हणजेच त्या कुंडीमधील वनस्पती कोमेजून जाते. लँग्विशेस मीन्स कोमेजणे. असं का होतं? बिकॉज द एनर्जी which is required for that plant is produced by the process of photosynthesis, and the process of photosynthesis takes place only in the presence of sunlight. म्हणजे प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेद्वारे वनस्पतींना लागणारं अन्न तयार केलं जातं, म्हणजे ऊर्जा तयार केली जाते, की जी ऊर्जा सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात तयार होत असते. आणि सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं ती वनस्पती कोमेजून जाते. सेकंड एक्झाम्पल बघा. ऑन इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ ए म्युझिक सिस्टीम ऑर टी-व्ही बियॉन्ड ए लिमिट, एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडं टी-व्ही किंवा म्युझिक सिस्टीमचा जर आवाज आपण वाढवला तर काय होतं, द व्हेसल्स इन द हाऊस स्टार्ट व्हायब्रेटिंग. आपल्या घरामध्ये असणारी जी भांडी आहेत ती भांडी थरथर कापू लागतात किंवा थरथरू लागतात. हे असं का होतं? व्हेन वी इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ म्युझिक सिस्टीम ऑर टी-व्ही बियॉन्ड ए लिमिट, द साऊंड एनर्जी प्रोड्युस्ड फ्रॉम दोज इलेक्ट्रिकल गॅजेट्स ट्रॅव्हल्स थ्रू एअर इन आवर हाऊस. म्हणजे त्या टी-व्ही किंवा म्युझिक सिस्टीममधून बाहेर पडणारी जी ध्वनी ऊर्जा आहे ती हवेद्वारे आपल्या घरामध्ये पसरते, की ज्या ध्वनी ऊर्जेमुळे अँड ड्यू टू दॅट साऊंड एनर्जी द व्हेसल्स इन द हाऊस स्टार्ट व्हायब्रेटिंग, की ज्यामुळं आपल्या घरामधील भांडी व्हायब्रेट म्हणजेच थरथर कापू लागतात किंवा थरथरू लागतात. आणि थर्ड एक्झाम्पल, कलेक्टिंग सनलाईट ऑन अ पेपर with the help of convex lens burns the paper. Collecting sunlight on a paper with the help of convex lens burns the paper. म्हणजे बहिर्वक्र विंगाच्या सहाय्याने एखाद्या कागदावर जर सूर्यकिरण एकत्र केली, सूर्यप्रकाश जर एकत्र केला तर तो कागद जळू लागतो. व्हॉट हॅपन्स इन दिस सिच्युएशन? या परिस्थितीमध्ये काय घडून येतं? व्हेन वी कलेक्ट सनलाईट, जेव्हा आपण सूर्यप्रकाश एकत्र करतो तेव्हा काय होतं, द एनर्जी, द हीट एनर्जी ॲट दॅट पर्टिक्युलर पॉइंट गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सनलाईट. म्हणजे सूर्यप्रकाशाचं एकत्रीकरण झाल्यामुळं त्या ठिकाणची ऊर्जा, उष्णता ऊर्जा वाढते आणि त्यामुळं द पेपर स्टार्ट्स टू बर्न. त्यामुळं तो जो कागद आहे तो कागद जळायला सुरुवात होते. आता या तीनही उदाहरणांमध्ये आपल्याला ऊर्जेचा परिणाम जो तो परिणाम दाखवलेला आहे. आणि प्रत्येक पदार्थाच्या अंगी असणारी ही जी विशिष्ट प्रकारचं कार्य घडवून आणण्याची, कार्य करण्याची जी क्षमता आहे त्यालाच आपण ऊर्जा म्हणतो. आणि या ठिकाणी ऊर्जेची व्याख्या दिली आहे बघा. द कपॅसिटी ऑफ ए बॉडी टू परफॉर्म or to do work is called as its energy. The capacity of a body, एखाद्या वस्तूची क्षमता कशाची? टू परफॉर्म वर्क, कार्य करण्याची, इज कॉल्ड ॲज इट्स एनर्जी, की ज्याला त्याची ऊर्जा असे म्हणतात. म्हणजे कोणत्याही पदार्थाच्या अंगी असणाऱ्या कार्य करण्याच्या क्षमतेला त्या पदार्थाची ऊर्जा असं म्हणतात. द कॅपॅसिटी ऑफ ए बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड ॲज इट्स एनर्जी. दिस इज द डेफिनेशन ऑफ एनर्जी. आता ही ऊर्जेची व्याख्या आहे. म्हणजे यावरून आपणास ऊर्जा म्हणजे काय हे लक्षात येतं. तर ऊर्जा म्हणजे काय आहे? ऊर्जा ही कार्य करण्याची क्षमता आहे. म्हणजे ऊर्जा आणि कार्य एकच आहे. आणि म्हणून द युनिट्स ऑफ वर्क अँड एनर्जी आर द सेम. आणि म्हणून ऊर्जा आणि कार्याची एकके सुद्धा समान असतात. मग आता
ऊर्जेची एकक काय असतील? द युनिट ऑफ एनर्जी इन SI सिस्टीम इज जूल. द युनिट ऑफ एनर्जी इन CGS सिस्टीम इज अर्ग. जे ऊर्जेची SI पद्धतीतील एकक आहे जूल आणि CGS पद्धतीतील एकक आहे अर्ग. आता पुढे काय म्हटलंय बघा. यू हॅव लर्न्ड दॅट एनर्जी एक्झिस्ट इन व्हेरियस फॉर्म्स लाईक मेकॅनिकल, हीट, लाईट, साऊंड, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, केमिकल, न्यूक्लिअर, सोलर एटसेट्रा. म्हणजे आतापर्यंत आपण ऊर्जा ही विविध रूपांमध्ये असते हे अभ्यासलेलं आहे. आता ही ऊर्जेची जी विविध रूप आहेत ते कोणकोणते आहेत? परीक्षेमध्ये विचारतात. राईट द फॉर्म्स ऑफ एनर्जी. ऊर्जेची विविध रूपे लिहा असा प्रश्न असतो. देन व्हॉट आर द फॉर्म्स ऑफ एनर्जी? द फॉर्म्स ऑफ एनर्जी आर मेकॅनिकल, यांत्रिक, हीट, उष्णता, लाईट, प्रकाश, साऊंड, ध्वनी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, विद्युत चुंबकीय, केमिकल, रासायनिक, न्यूक्लिअर, आण्विक, अँड सोलर म्हणजे सौर ऊर्जा. दीज आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी विच वी हॅव लर्न्ड, की ज्यांचा आपण यापूर्वी अभ्यास केला आहे. वी आर गोइंग टू स्टडी 2 forms of mechanical energy, namely potential energy and kinetic energy. आणि आता आपण ऊर्जेच्या 2 रूपांची माहिती अभ्यासणार आहोत. द टाइप्स ऑफ और फॉर्म्स ऑफ मेकॅनिकल एनर्जी, म्हणजेच यांत्रिक ऊर्जेचे प्रकार किंवा यांत्रिक ऊर्जेची 2 रूपे आपण अभ्यासणार आहोत. देर आर 2 main types of mechanical energy. The first is kinetic energy and second is potential energy. जे यांत्रिक ऊर्जेचे 2 मुख्य प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे कायनेटिक एनर्जी म्हणजेच गतिज ऊर्जा, अँड सेकंड टाइप आणि दुसरा प्रकार आहे पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच स्थितीज ऊर्जा. आता सर्वप्रथम आपण कायनेटिक एनर्जी म्हणजेच गतिज ऊर्जा म्हणजे काय हे पाहूया. आता हे पाहण्यासाठी किंवा हे समजण्यासाठी आपल्याला या ठिकाणी त्यांनी काही उदाहरणं जे ते उदाहरणं दिले आहेत की ज्या उदाहरणांमध्ये त्यांनी काय सांगितले पहा. व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग केसेस, म्हणजेच खालील बाबतीत काय घडून येईल ते तुम्हाला सांगायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे ए फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राइक्स द स्टंप्स. एक वेगवान किंवा गतीमध्ये असणारा चेंडू स्टंपवरती आदळला, काय होईल? द स्टम्प्स विल बी थ्रोन अवे, म्हणजे त्या ज्या स्टम्प्स आहेत त्या स्टम्प्स बाजूला फेकून दिल्या जातील किंवा बाजूला पडतील. सेकंड एक्झाम्पल, द स्ट्रायकर हिट्स ए कॉइन ऑन द कॅरम बोर्ड. म्हणजे कॅरम बोर्डवरील स्ट्रायकरने आपण त्या कॅरम बोर्डमध्ये असणाऱ्या कॉइन ज्या आहेत त्या कॉइन जर हिट केल्या म्हणजे त्यावर आदळला तर काय होईल? द स्ट्रायकर हिट्स ए कॉइन ऑन द कॅरम बोर्ड. व्हॉट विल हॅपन? द कॉइन विल मूव्ह फ्रॉम हिअर अँड देअर ऑन दॅट कॅरम बोर्ड. म्हणजेच त्या ज्या कॉइन्स आहेत त्या कॉइन्स त्या कॅरम बोर्डवरती इकडून तिकडे फिरू लागतील किंवा जाऊ लागतील. And the third example, one marble strikes another in a game of marble. जो गोट्यांच्या खेळामध्ये एक गोटी दुसऱ्या स्थिर असणाऱ्या गोटीवर आदळल्यास काय होईल? The other marble will start to move. जी दुसरी गोटी की जी स्थिर होती ती गतिमान होईल किंवा हालचाल करू लागेल. आता या तीनही उदाहरणांमध्ये आपल्याला काय दिसून येतं? फ्रॉम द अबव एक्झाम्पल्स वी अंडरस्टँड दॅट व्हेन ए मूव्हिंग ऑब्जेक्ट स्ट्राइक्स ए स्टेशनरी ऑब्जेक्ट, द स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्स. जेव्हा गतिमान वस्तू स्थिर वस्तूंवरती आदळते तेव्हा स्थिर वस्तू
गतिमान होते हे आपणाला वरील तीनही उदाहरणांमधून दिसून येतं. When a moving object strikes a stationary object, the stationary object moves. And thus, the moving object has some energy. मग हे असं का होत असावं? कारण त्या गतिमान वस्तूमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची ऊर्जा असली पाहिजे, की ज्या ऊर्जेचा काही भाग, पार्ट और ऑल ऑफ विच, जी काही भाग किंवा सर्व ऊर्जा काय होते, ऑल ऑफ विच इट शेअर्स विथ द स्टेशनरी ऑब्जेक्ट, की ज्या ऊर्जेचा काही भाग ती गतिमान वस्तू स्थिर वस्तूमध्ये हस्तांतरित करत असेल किंवा त्या स्थिर वस्तूला देत असेल, की ज्यामुळं देअर बाय सेटिंग इट इन मोशन, की ज्यामुळे ती स्थिर वस्तू गतिमान होते. म्हणजे त्या गतिमान वस्तूमध्ये असणाऱ्या ऊर्जेचा काही भाग ती गतिमान वस्तू स्थिर वस्तूला देत असली पाहिजे, की ज्या ऊर्जेमुळं ती स्थिर वस्तू गतिमान झाल्याचं दिसून येतं. आणि आता याच्यावरून कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जेची व्याख्या पुढे दिली बघा. द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज, ऊर्जा की जी वस्तूमध्ये असते, वस्तूमध्ये सामावलेली असते. कशामुळं? बिकॉज ऑफ इट्स मोशन, त्या वस्तूच्या गतीमुळे. द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज, ऊर्जा की जी वस्तूमध्ये असते. कशामुळं? बिकॉज ऑफ इट्स मोशन, तिच्या गतीमुळं. इज कॉल्ड ॲज इट्स कायनेटिक एनर्जी, की ज्या ऊर्जेला त्या वस्तूची गतिज ऊर्जा असे म्हणतात. म्हणजे एखाद्या वस्तूच्या गतीमुळे त्या वस्तूमध्ये सामावलेली जी ऊर्जा असते त्या ऊर्जेला त्या वस्तूची गतिज ऊर्जा असे म्हणतात. द एनर्जी which an object has because of its motion is called as its kinetic energy. This is the definition of kinetic energy. It means that the work done by the force to displace a stationary object through a distance s. आता याच्यावर काय लक्षात येतं? The work done by an object किंवा बाय ए फोर्स टू डिस्प्लेस ए स्टेशनरी ऑब्जेक्ट थ्रू ए डिस्टन्स एस इज द कायनेटिक एनर्जी गेन्ड बाय द ऑब्जेक्ट. म्हणजे याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी एखाद्या वस्तूवरती प्रयुक्त केलेल्या बलामुळे जर त्या वस्तूचं यस इतक्या अंतरातून विस्थापन होत असेल तर त्या वस्तूच्या अंगी असणाऱ्या गतिज ऊर्जेला किंवा त्या वस्तूद्वारे घडून आलेल्या कार्याला त्या वस्तूची गतिज ऊर्जा असे म्हणतात. आणि म्हणून काय म्हणले बघा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. आणि म्हणून गतिज ऊर्जा म्हणजे त्या वस्तूवरती घडून आलेलं कार्य. आणि म्हणून मग शेवटी असं म्हणलं आहे, देअरफॉर के दॅट इज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एफ इंटू एस. कारण वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट इज नथिंग बट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि म्हणून फॉर्म्युला काय दिला त्यांनी, के इज इक्वल टू एफ इंटू एस. आता यानंतर एखाद्या वस्तूवरती प्रयुक्त केलेल्या बलामुळे त्या वस्तूचं होणारं जे विस्थापन आहे यावरून आपणाला त्या वस्तूवरती घडून आलेलं कार्य काढता येईल. आणि वस्तूवरती घडून आलेलं कार्य म्हणजेच त्या वस्तूची गतिज ऊर्जा असते. आणि म्हणून गतिज ऊर्जा मिळवण्याकरता जे सूत्र आहे ते सूत्र कशा प्रकारे मिळवलं जातं हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आता यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो बघा, इक्वेशन्स फॉर कायनेटिक एनर्जी और एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. म्हणजे एखाद्या पदार्थाच्या अंगी असणारी गतिज ऊर्जा कशी एक्सप्रेस केली जाते
कशी व्यक्त केली जाते किंवा ती काढण्यासाठी कोणतं सूत्र वापरावं लागतं. म्हणजेच पदार्थाच्या अंगी असणाऱ्या गतिज ऊर्जेचं मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येणारं सूत्र कसं मिळवण्यात येतं ते या ठिकाणी दिलं आहे बघा. एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. सपोज ए स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास m moves because of an applied force. समजा एक स्थिर वस्तू की ज्या वस्तूचं वस्तुमान m आहे, moves because of an applied force, की जी प्रयुक्त बलामुळे हालचाल करते. Let u be its initial velocity. समजा त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग u असेल आणि हिअर u इज इक्वल टू 0 आणि या ठिकाणी दॅट ऑब्जेक्ट इज स्टेशनरी म्हणजेच ती वस्तू स्थिर आहे. याचा अर्थ त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग 0 असणार आहे. द u इज इक्वल टू 0. लेट द अप्लाइड फोर्स bf. समजा त्या वस्तूवरती f इतकं बल प्रयुक्त केलं असेल तर काय म्हणते बघा. दिस जनरेट्स अन ॲक्सेलरेशन a इन द ऑब्जेक्ट, की ज्या बलामुळं त्या वस्तूमध्ये a इतकं त्वरण प्रयुक्त केलं जाईल किंवा निर्माण केलं जाईल आफ्टर टाइम टी या कालावधीनंतर. आता हे त्वरण निर्माण झाल्यामुळे काय होईल. द व्हेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट विल बी चेंज्ड. त्या वस्तूच्या वेगामध्ये बदल झाला असणार. द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट बिकम्स इक्वल टू व्ही, की ज्यामुळं वस्तूच्या वेगामध्ये झालेला जो बदल आहे तो बदल होऊन u पासून त्या वस्तूचा वेग v बनलेला आहे. द डिस्प्लेसमेंट ड्युरिंग दिस टाइम इज s. आणि या दरम्यान त्या वस्तूचं होणारं विस्थापन हे s असेल. द वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट w इज इक्वल टू f इंटू s. आणि आपल्याला माहित आहे की त्या वस्तूवरती घडून आलेलं कार्य काढण्यासाठी आपल्याला f इंटू s हा गुणाकार करावा लागणार आहे, की ज्या f आणि s ची व्हॅल्यू आपल्याला अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, म्हणजे अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, द व्हॅल्यू ऑफ f is calculated by using the formula f is equal to m into a. आता या ठिकाणी f ची जी किंमत आहे ती किंमत आपण f बरोबर ma या सूत्राचा वापर करून काढू शकतो, हे आपणास माहित आहे. And the value of s can be calculated by using the Newton's second equation of motion. आणि s ची किंमत काढण्यासाठी आपण न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या समीकरणाचा वापर करू शकतो. s is equal to ut plus half at square. Here the value of u is 0, hence u into t will become 0 and the value of s becomes s is equal to half at square. This is the second equation. In the first equation the value of f is given and in the second equation the value of s is given. If we put these value in the above equation then we will get w is equal to ma into half at square. That is using equation first and second. म्हणजे समीकरण क्रमांक 1 आणि 2 मध्ये मिळालेल्या किमती जर कार्य काढण्याच्या सूत्रामध्ये आपण f आणि s च्या ठिकाणी वापरल्यास आपणाला हे समीकरण मिळतं. कोणतं. w बरोबर ma गुणिले 1/2 at वर्ग. आता या समीकरणामध्ये at वर्ग यासाठी आता यावरून तिसरं समीकरण जे संक्षिप्त रूप देऊन केलं आहे पहा. 1/2 सुरुवातीला घेतलं आहे आणि ma न पुढच्या at वर्गला गुणलेलं आहे, की ज्यामुळं m कंसाच्या बाहेर घेऊन at वर्ग असं आपल्याला आता हे सूत्र मिळालं आहे. आणि त्यामुळं इक्वेशन नंबर 3 w इज इक्वल टू हाफ m इंटू at स्क्वेअर, की ज्यामध्ये at स्क्वेअरसाठी आपण न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाचा वापर करून v स्क्वेअर कसं वापरू शकतो हे खाली दिलं आहे पहा. v इज इक्वल टू u प्लस at. This is the Newton's first equation of motion. We know that the object is stationary, that is the value of u is equal to 0. Hence,
If we put the value of U is equal to 0 in the Newton's first equation, we will get V is equal to 0 plus 80, that is V is equal to 80. By getting squares of both sides, we will get V square is equal to AT square. दोन्ही बाजूंचा जर वर्ग केला तर आपल्याला V वर्ग बरोबर AT वर्ग आपल्याला मिळेल, की ज्या AT वर्गसाठी V वर्ग आपण वापरू शकतो. मग जर ही समीकरण क्रमांक 4 ची किंमत समीकरण क्रमांक 3 मध्ये ठेवल्यास आपल्याला काय मिळेल? W इज इक्वल टू हाफ इंटू M V square. And the kinetic energy gained by an object is the amount of work done of the object. आणि या भागाच्या सुरुवातीला सांगितलं की एखाद्या वस्तूची गतिज ऊर्जा म्हणजे त्या वस्तूवरती घडून आलेलं एकूण कार्य, की जे कार्य काढण्यासाठीचं सूत्र आपण मिळवलंय W इज इक्वल टू हाफ MV square. Means we know that the kinetic energy gained by an object is the amount of work done on the object. Hence we can write Ke is equal to W, and the value of W can be calculated by the equation above, that is W is equal to half MV square. आणि Ke is equal to W आहे आणि W ची किंमत काढण्यासाठीचं सूत्र आपण वरती मिळवलं आहे, आणि म्हणून Ke is equal to half MV square. This is the formula which is used to express the kinetic energy gained by an object. जे एखाद्या वस्तूने किंवा एखाद्या वस्तूला प्राप्त झालेली गतिज ऊर्जा काढण्यासाठी आपण या सूत्राचा वापर करू शकतो. आता या सूत्राचा वापर करून प्रत्यक्ष एखादं उदाहरण जे आहे ते उदाहरण कसं सोडवता येईल ते खाली एक्झाम्पल मध्ये दिलं बघा. काय एक्झाम्पल आहे बघा बरं. ए स्टोन हॅव्हिंग अ मास ऑफ 250 ग्रॅम इज फॉलिंग फ्रॉम ए हाईट. म्हणजे 250 ग्रॅम वस्तुमान असलेला एक दगड ठराविक उंचीवरून पडत आहे. हाऊ मच कायनेटिक एनर्जी डज इट हॅव. तर त्या दगडामध्ये किती ऊर्जा सामावली असेल, किंवा ॲट द मोमेंट त्या क्षणी कोणत्या, वेन इट्स वेलॉसिटी इज 2 मीटर पर सेकंद. जेव्हा त्या वस्तूचा म्हणजेच दगडाचा वेग 2 मीटर प्रति सेकंद इतका असेल तेव्हा त्या वस्तूच्या अंगी सामावलेली गतिज ऊर्जा किती असेल. आता हे काढण्यासाठी आपणाला M आणि V ची किंमत जे ती किंमत वापरावी लागेल की जी दिलेली आहे. M ची व्हॅल्यू किती दिली बघा. M इज इक्वल टू 250 ग्रॅम. वी हॅव टू कन्वर्ट दिस व्हॅल्यू इनटू किलोग्राम. हेन्स वी हॅव टू डिवाइड 250 ग्रॅम बाय 1000. जे आपणाला या ठिकाणी त्या दगडाचे जे वस्तुमान ग्रॅम मध्ये दिलेलं आहे त्याचं किलोग्रॅम मध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल. आणि हे रूपांतर करण्यासाठी आपणाला 1000 त्या ग्रॅम मधील वजनाला भागावं लागेल. आणि म्हणून 250 ग्रॅमला 1000 भागल्यास उत्तर येतं 0.25 किलोग्रॅम. म्हणजे त्या वस्तूचं किलोग्रॅम मधील वस्तुमान झालं 0.25 आणि वस्तूचा वेग हा SI पत्तीमध्ये दिलेला आहे की जो V इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंद दिला आहे. आता या दोन्हीही किमती सूत्रामध्ये घातल्यास आपल्याला उत्तर काय मिळते पहा. K इज इक्वल टू हाफ MV स्क्वेअर विच इज इक्वल टू हाफ इंटू द व्हॅल्यू ऑफ M इज 0.25 इंटू the value of V is 2, means 2 square. K is equal to half into 0.25 into 2 square. The square of 2 is 4, hence half into 0.25 into 4. If we divide 4 by 2, then we will get the answer 2, and 0.25 into 2 is equal to 0.5 joule. This is the answer. Means the kinetic energy
द कायनेटिक एनर्जी gained by that stone will be 0.5 जूल. म्हणजेच त्या दगडाने प्राप्त केलेली गतिज ऊर्जा ही 0.5 जूल इतकी असेल. अशा पद्धतीने आपण एखाद्या वस्तूमध्ये सामावलेली गतिज ऊर्जा काढू शकतो. आता यानंतर या प्रकरणाच्या पुढच्या भागामध्ये आपण पोटेन्शियल एनर्जी, द सेकंड फॉर्म, दॅट इज द सेकंड टाइप ऑफ मेकॅनिकल एनर्जी, म्हणजे यांत्रिक ऊर्जेचा दुसरं रूप किंवा दुसरा प्रकार, स्थितीज ऊर्जा. आता या स्थितीज ऊर्जेच्या सुरुवातीला त्यांनी ट्राय धिस म्हणजे 3 कृती कराव्या सांगितल्या. पहिली कृती काय बघा, an arrow is released from a stretched bow, म्हणजे ताणलेल्या धनुष्यामधून बाण सोडलेला आहे. सेकंड एक्झाम्पल, वॉटर केप्ट ॲट अ हाईट फ्लोज थ्रू ए पाईप इनटू ए टॅप बिलो, म्हणजे उंचावरती ठेवलेलं पाणी हे पाईपमधून तळाशी असणाऱ्या नळातून बाहेर येतं. अँड ए कॉम्प्रेस्ड स्प्रिंग इज रिलीज्ड, आणि जर दाबलेली स्प्रिंग सोडली. आता या 3ही घटनांच्या मध्ये काय होते, विच वर्ड्स डिस्क्राईब द स्टेट ऑफ द ऑब्जेक्ट इन द अबोव एक्झाम्पल्स. त्यांनी प्रश्न असा विचारलाय की या 3ही उदाहरणांमध्ये कोणता शब्द त्या 3ही उदाहरणातील वस्तूंची स्थिती दर्शवतो. विच वर्ड डिस्क्राइब्स द स्टेट ऑफ द ऑब्जेक्ट इन द अबोव एक्झाम्पल, म्हणजे वरील उदाहरणामधील वस्तूची स्थिती दर्शवणारा शब्द कोणता आहे. An arrow is released from a stretched bow. Stretched bow. Stretched is the word which describes the position of an arrow or position of an bow. या ठिकाणी धनुष्य ताणलेलं आहे आणि ताणलेला धनुष्य ही त्या धनुष्याची स्थिती दर्शवतो की ज्यामुळं त्या ताणलेल्या धनुष्यातून बाहेर पडणारा बाण हा वेगानं पुढे जातो. त्यानंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये, वॉटर केप्ट ॲट हाईट, पाणी की जे उंचावरती ठेवलं आहे, म्हणजे उंचावर ठेवलेलं पाणी. वॉटर केप्ट ॲट हाईट म्हणजे उंचावर ठेवलेलं पाणी. दिस इज द वर्ड विच डिस्क्राइब्स द पोझिशन ऑफ द वॉटर, म्हणजे त्या पाण्याची स्थिती दर्शवणारा शब्द कोणता आहे, केप्ट ॲट हाईट, उंचावर ठेवलेलं पाणी. काय करतं, फ्लोज थ्रू ए पाईप इनटू द टॅप बिलो, की जे त्या पाईपला तळाशी असणाऱ्या नळातून बाहेर येतं. म्हणजे उंचावर ठेवलेलं पाणी, वॉटर केप्ट ॲट हाईट हा शब्द आहे, ही स्थिती आहे की ज्या स्थितीमुळं ते पाणी तळाशी असणाऱ्या नळातून वाहू शकतं. आणि एक कॉम्प्रेस्ड स्प्रिंग, स्प्रिंग कशी आहे, दाबलेली आहे. ही कॉम्प्रेस्ड स्प्रिंग इज रिलीज्ड, आणि जर अशी दाबलेली स्प्रिंग सोडली तर काय होईल, इट विल जम्प, ती उडी मारेल किंवा ती पटकन उसळून बाहेर येईल. द कॉम्प्रेस्ड स्प्रिंग, दिस इज द वर्ड विच डिस्क्राइब्स द पोझिशन ऑफ द स्प्रिंग. म्हणजे कॉम्प्रेस्ड हा असा शब्द आहे की जो काय करतो, त्या स्प्रिंगची स्थिती दर्शवतो. A compressed spring is released, then it will jump, it will bounce, म्हणजे ती काय होईल, उसळी मारेल आणि बाहेर पडेल. आता या पदार्थांच्या विशिष्ट स्थिती आहेत की ज्या स्थितीमुळे त्या पदार्थांना ते विशिष्ट कार्य करण्याची क्षमता प्राप्त होते. आणि म्हणून स्थितीमुळे प्राप्त झालेली ही जी क्षमता आहे याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा म्हणतो. बघा, इफ द ऑब्जेक्ट्स वेर नॉट ब्रॉट इन दोज स्टेट्स, जर समजा या वरील 3ही वस्तू त्या विशिष्ट स्थितीमध्ये आणल्याच नसत्या, वुड दे मूव्ह, मग त्या हल्ल्या असत्या का, निश्चितच द आन्सर इज नो. जर धनुष्य ताणलाच नसता तर बाण बाहेर सोडला असता का, नाही. जर पाणी उंचावर ठेवलंच नसतं
तर ते तळाच्या नळामधून बाहेर आलं असतं का? नाही. जर स्प्रिंग दाबलीच नसती तर ती स्प्रिंग उसळी मारली असते का? नाही. म्हणजे याचा अर्थ स्प्रिंग उसळी मारण्याकरता, पाणी तळाशी असणाऱ्या नळातून बाहेर येण्याकरता किंवा धनुष्यातून बाण बाहेर पडण्याकरता विशिष्ट स्थितीत त्या वस्तू आणणं गरजेचं आहे, की ज्या विशिष्ट स्थितीमुळे त्या वस्तूमध्ये ती विशिष्ट कार्य करण्याची क्षमता प्राप्त होते. आणि म्हणून द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट, वस्तूमध्ये साठवलेली ऊर्जा, कशामुळे? बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट, तिच्या विशिष्ट अवस्थेमुळे, और पोझिशन म्हणजे स्थितीमुळे. जे एखाद्या वस्तूच्या विशिष्ट अवस्था किंवा स्थितीमुळे त्या वस्तूमध्ये साठवलेली जी ऊर्जा असते त्या ऊर्जेला इज कॉल्ड एज इट्स अ पोटेन्शियल एनर्जी. त्या वस्तूची स्थितीजी ऊर्जा असे म्हणतात. स्थितीजी ऊर्जेची व्याख्या काय होईल? एखाद्या वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा अवस्थेमुळे त्या वस्तूमध्ये सामावलेल्या ऊर्जेस त्या वस्तूची स्थितीजी ऊर्जा असे म्हणतात. द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट और पोझिशन इज कॉल्ड एज इट्स पोटेन्शियल एनर्जी. याला त्या वस्तूची स्थितीजी ऊर्जा असे म्हणतात. द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट or position is called as its potential energy, की जिला तिची स्थितीची ऊर्जा असे म्हणतात. आता हाऊ विल यू कॅल्क्युलेट द पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन एनी ऑब्जेक्ट? म्हणजे तुम्ही कोणत्याही वस्तूमध्ये साठवलेली ही स्थितीची ऊर्जा कशी काढू शकाल? आता यासाठी त्यांनी एक उदाहरण दिले बघा. होल्ड ए चॉक ॲट अ हाईट ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम द फ्लोअर अँड रिलीज इट. म्हणजे एक खडू जमिनीपासून 5 सेंटीमीटर अंतरावरती धरा आणि तो सोडा. नंतर काय सांगितलं बघा. नाऊ स्टँड अप स्ट्रेट अँड देन रिलीज द चॉक. आणि त्या दुसऱ्या वेळी तोच खडू घेऊन उभं राहा आणि उभं राहिल्यानंतर मग हातातून तो सोडा. काय होईल? इज देअर ए डिफरन्स इन द रिझल्ट्स ऑफ द टू ॲक्टिव्हिटीज? या दोन्हीही कृतींच्या परिणामांमध्ये काही फरक आहे का? यस, देर इज ए डिफरन्स इन द रिझल्ट्स ऑफ द टू ॲक्टिव्हिटीज. होय, या दोन्हीही कृतींपैकी पहिल्या कृतीमध्ये आणि दुसऱ्या कृतीमध्ये फरक आहे. काय फरक आहे? इन द फर्स्ट ॲक्टिव्हिटी द चॉक विल नॉट ब्रेक. म्हणजे पहिल्या कृतीमध्ये, की ज्या कृतीत 5 सेंटीमीटर उंचीवरून तो खडू सोडलेला आहे, द चॉक विल नॉट ब्रेक, म्हणजे तो खडू तुटणार नाही. बट व्हेन वी रिलीज दॅट चॉक फ्रॉम मोर हाईट, म्हणजे जेव्हा तो खडू जास्त उंचीवरून आपण सोडतो तेव्हा काय होतं? द चॉक विल ब्रेक, तो खडू मोडेल. मग आता प्रश्न असा आहे की हा खडू उंचावरून सोडल्यानंतर का तुटतो आणि कमी उंचीवरून सोडला असता का तुटत नाही? द रिझन इज दॅट द पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन दॅट चॉक. या पाठीमागचं कारण काय आहे? तर त्या खडूमध्ये सामावलेली स्थितीची ऊर्जा. व्हेन वी रिलीज ए चॉक फ्रॉम ए हाईट of 5 centimeter from the floor, the chalk does not break. म्हणजे जेव्हा आपण 5 सेंटीमीटर उंचीवरून तो खडू टाकतो तेव्हा तो खडू तुटत नाही. बट व्हेन वी रिलीज सेम चॉक बाय स्टँडिंग अप स्ट्रेट, then the height of the chalk from which it is released is increased or is more than that of the first activity. जेव्हा आपण उभं राहून तो खडू
खाली सोडतो तेव्हा त्या खडूची जमिनीपासूनची उंची वाढते आणि उंची वाढल्यामुळे काय होतं, द एनर्जी स्टोअर्ड इन दॅट चॉक इज मोर, त्या खडूमध्ये सामावलेली ऊर्जा जास्त होते की ज्यामुळे खडू तुटतो. आणि म्हणून याचा अर्थ काय झाला, पदार्थामध्ये सामावलेली स्थितीज ऊर्जा ही त्या पदार्थाच्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या उंचीवर अवलंबून असते. आणि म्हणून एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच या स्थितीज ऊर्जेच्या प्रकटीकरणासाठी आवश्यक असणारे जे सूत्र आहे ते सूत्र कशा प्रकारे मिळवलं जातं बघा. टू कॅरी अन ऑब्जेक्ट ऑफ मास m टू ए हाईट h अबव द अर्थ सरफेस, म्हणजे m या वस्तुमानाची एखादी वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h इतक्या उंचीवरती जर न्यावयाची असेल तर काय होतं, ए फोर्स इक्वल टू mg त्या वस्तूवर हॅज टू बी युज्ड अगेन्स्ट द डिरेक्शन ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपणाला त्या वस्तूवरती mg इतकं बल त्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने लावावं लागेल. आणि त्यामुळं द अमाऊंट ऑफ वर्क डन कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. आणि त्यामुळं आपण लावलेल्या बलामुळे घडून आलेलं कार्य खालीलप्रमाणे काढता येईल. आपल्याला माहिती आहे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स mg आहे आणि डिस्प्लेसमेंट h आहे आणि म्हणून w इज इक्वल टू mgh. And therefore the amount of potential energy stored in the object because of its displacement, that is P is equal to mgh. आणि म्हणून एखाद्या वस्तूमध्ये सामावलेली स्थितीची ऊर्जा की जी त्या वस्तूचं विस्थापन झाल्यामुळे घडून येते ती ऊर्जा किती आहे, P is equal to mgh, which is nothing but w is equal to p. And displacement to the height h causes energy equal to mgh to be stored in the object. म्हणजे एखाद्या वस्तूचं h इतक्या अंतरातून जेव्हा आपण विस्थापन करतो तेव्हा त्या वस्तूमध्ये सामावलेली स्थितीज ऊर्जा ही mgh इतकी असते. हे आपल्याला या सूत्रावरून लक्षात येतं. याचा अर्थ द पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड इन एनी ऑब्जेक्ट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग द फॉर्म्युला PE इज इक्वल टू mgh. म्हणजे कोणत्याही वस्तूमध्ये सामावलेल्या स्थितीज ऊर्जेचं मूल्य काढण्याकरता, स्थितीची ऊर्जा काढण्याकरता आपणाला PE बरोबर mgh या सूत्राचा वापर करावा लागतो. आता या सूत्राचा वापर करून प्रत्यक्ष आपण एखाद्या पदार्थाच्या अंगी सामावलेली ऊर्जा कशी काढू शकतो ते एका उदाहरणाद्वारे पुढे स्पष्ट केलं आहे बघा. एक्झाम्पल काय बघा, 5 किलोग्राम वॉटर इज स्टोअर्ड इन ओव्हरहेड टँक ऑफ 10 मीटर हाय बिल्डिंग. जी 10 मीटर उंच असणाऱ्या इमारतीच्या छतावरती ठेवलेल्या टाकीत 500 किलोग्राम एवढं पाणी साठवलेलं आहे. प्रश्न काय विचारला, कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड इन द वॉटर. आणि या पाण्यामध्ये सामावलेली स्थितीची ऊर्जा किती असेल तुम्हाला काढावायचं आहे. आता या ठिकाणी h म्हणजे हाईट ऑफ द बिल्डिंग इज 10 मीटर. मास ऑफ द वॉटर स्टोअर्ड इन दॅट ओव्हरहेड टँक, त्या टाकीमध्ये साठवलेलं जे पाणी आहे त्या पाण्याचं वस्तुमान 500 किलोग्राम आहे. अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट दॅट इज वॉटर इज 9.8 meter per second square. And hence P is equal to mgh, that is mass of the object is 500 kilogram. G, that is gravitational force, acceleration due to gravity is 9.8,
and h is 10. And the answer is P is equal to 49,000 जूल. म्हणजे त्या उंचावर 10 मीटर उंच बिल्डिंगच्या छतावरती ठेवलेल्या टाकीतील 500 किलोग्रॅम वस्तुमानाच्या पाण्यामध्ये 49,000 जूल इतकी स्थितीज ऊर्जा सामावलेली असेल. अशा पद्धतीने स्थितीज ऊर्जा काढण्याच्या या सूत्राचा वापर करून आपण व्यवहारामधील उदाहरणं सोडवू शकतो. आता या भागाच्या शेवटी चौकटीमध्ये प्रकरणाच्या किंवा या पानाच्या शेवटी पहा, या चौकटीमध्ये एक आकृती दिली आहे आणि त्या आकृतीवर आधारित प्रश्न विचारला आहे. आकृतीमध्ये पहिला प्रश्न आहे, अजय अँड अतुल हॅव बीन आस्क्ड टू डिटरमिन द पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए बॉल ऑफ मास m केप्ट ऑन ए टेबल ॲज शोन इन द फिगर. म्हणजे आकृतीत दाखवल्याप्रमाणे टेबलवरती ठेवलेला m वस्तुमान असणारा एक चेंडू आहे की ज्या चेंडूची स्थितीज ऊर्जा या दोघांनाही काढायला सांगितले आहे. प्रश्न पहिला बघा, व्हॉट आन्सर्स विल दे गेट. त्यांची उत्तरं काय असतील. दुसरा प्रश्न आहे, विल दे बी डिफरंट. ती उत्तरे वेगळी असतील का. आणि तिसरा प्रश्न आहे, व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम दिस. आणि याच्यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढा. आता पहिला प्रश्न, according to Ajay and Atul, we have to calculate the potential energy stored in the ball. म्हणजे त्या अजय आणि अतुलच्या दृष्टीनं आपणाला m वस्तुमानाच्या त्या चेंडूमध्ये सामावलेली ऊर्जा काढायची आहे. The answer is different. Answers of Ajay and अतुल विल बी डिफरंट. दोघांची उत्तरं ही भिन्न भिन्न असतील. काय असतील हे आपण या ठिकाणी निश्चित सांगू शकत नाही, कारण आपल्याला त्याच्या किमती दिलेल्या नाहीत. आता पारपात्र आपण असं म्हणू शकतो, mgh1 will be the potential energy stored in the ball according to Ajay, and mgh2 will be the potential energy stored in that ball according to Atul. म्हणजे अजयच्या दृष्टीने त्या चेंडूमध्ये सामावलेली स्थितीजी ऊर्जा ही mgh1 असेल आणि अतुलच्या दृष्टीने त्या चेंडूमध्ये सामावलेली ऊर्जा mgh2 असेल. म्हणजे दोघांची उत्तरं भिन्न असणार आहेत. आता ही भिन्न का आहेत. व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम दिस. वी कॅन कन्क्लूड फ्रॉम दिस दॅट द पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटिव्ह. म्हणजे यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो. स्थितीज ऊर्जा ही सापेक्ष आहे. पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटिव्ह मीन्स द हाईट्स ऑफ बॉल विथ रिस्पेक्ट टू अजय अँड अतुल आर डिफरंट. म्हणजे अजय आणि अतुलच्या दृष्टीने किंवा अजय आणि अतुलच्या सापेक्ष त्या बॉलची उंची वेगवेगळी आहे. हाईट्स ऑफ द बॉल विथ रिस्पेक्ट टू अजय अँड अतुल आर डिफरंट. सो द पोटेन्शियल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू देम विल बी डिफरंट. आणि त्यामुळं त्या दोघांच्या दृष्टीने त्या दोघांच्या सापेक्ष त्या बॉलमध्ये सामावलेली स्थितीज ऊर्जा सुद्धा वेगवेगळे असणार आहे. आणि त्याच्यावरून आपण काय निष्कर्ष काढलाय. द पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटिव्ह. म्हणजे स्थितीची ऊर्जा ही सापेक्ष आहे. इट डिफर्स विथ द डिफरन्स इन हाईट ॲज वेल ॲज मास. म्हणजे वस्तूचं वस्तुमान आणि त्या वस्तूची पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची याप्रमाणे किंवा यामध्ये होणाऱ्या बदलाप्रमाणे त्या वस्तूमध्ये सामावलेली ऊर्जा ही बदलू शकते. आणि म्हणून
पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटिव्ह, म्हणजेच स्थितीज ऊर्जा ही सापेक्ष आहे असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे आपण हा भाग या ठिकाणी अभ्यासलेला आहे. यानंतरचा पुढील भाग हा पुढील तासाला अभ्यासूया. धन्यवाद.